लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अशामध्येच उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता वेगवेगळे फंडे आजमावताना दिसतात। अशामध्येच लोकसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार गणेश करांडे यांनी घोड्यावरून प्रचार सुरू केलाय आणि प्रचारासाठी शेवटचे 3 दिवस राहिले असून उमेदवारांच्या भेटीगाठी सुद्धा त्यांच्या वाढलेल्या आहेत। बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे आणि अशोक हिंगे अशी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे। बातमी आपण पाहतोय बीडमधून। आपल्या सोबत गणेश करांडे आहेत, ज्यांनी चक्क घोड्यावर बसून प्रचार केलाय, मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। आपण जाणून घ्या नेमकं यामागचं काय कारण आहे, काय सांगा साहेब। पेट्रोलची प्रचंड दरवाढ झालेली आहे आणि प्रचार करण्यासाठी माझ्याकडे पैसेच नाही आहेत। मग प्रचार करण्याचा दुसरं कोणतं माध्यम मला सापडलेलं नाही, त्यामुळे मी आज रोजी या सर्व प्रचार यंत्रणेमध्ये घोड्यावरनं प्रचार करत आहे। नक्कीच बीडमध्ये कुठेतरी विकासाचे मुद्दे मागे पडताना दिसत आहेत, वेगळ्याच भावनिक मुद्द्यांवर, जातीपातीच्या मुद्द्यांवर प्रचार होताना दिसत आहेत। काय सांगाल? मागच्या 40 वर्षापासून बीडला रेल्वे येणार आहे म्हणून प्रत्येक लोकसभेच्या उमेदवारानं बीडच्या जनतेला वेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने असे आहे की मागच्या 10 वर्षामध्ये विशीला रेल्वे आली, गावाला रेल्वे आली, कॉर्नरला रेल्वे आली तरी कुठे बीडची रेल्वे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। येथील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मोठा आहे, महागाईचा प्रश्न मोठा आहे। म्हणजे सर्वसामान्याला आज जगणं बेहाल झालेलं आहे, इतकी महागाई वाढलेली आहे। आणि हे दोन्ही उमेदवारांनी हे जे सध्याचं निवडणूक आहे ही निवडणूक कंप्लीट जातीवर आणून ठेवलेली आहे। जसं ओबीसी वर्सेस मराठा अशा प्रकारचे या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये दिसून येत आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा घोड्यावरून प्रचार पाहायला मिळालाय। बातमी आपण पाहतोय बीडमधून।